नमस्कार. महामंथनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपल्यासोबत एक लेखक, स्तंभलेखक, सामाजिक राजकीय विश्लेषक, विज्ञाननिष्ठ विचारवंत असे जगदीश काबरे आपल्यासोबत आहेत. त्यांची सध्या वयाची 75 सुरू आहे आणि त्या अनुषंगाने या 75 वर्षाच्या पाठीमागं पाहताना त्यांच्या दृष्टीने कशा घडामोडी घडत गेल्या, काही सामाजिक स्थित्यंतरे झाली, राजकीय स्थित्यंतरे किंवा अंधश्रद्धा किंवा विज्ञाननिष्ठ जो विचार आहे तो कशा पद्धतीनं आत्ता समाजात सुरू आहे या अनुषंगाने आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. तर आपले या ठिकाणी आता खरं तर आपण लेखक म्हणून किंवा जे स्तंभलेखन करता त्या दृष्टीनं आमच्यासमोर आहात तुम्ही. तर आत्ता थोडासा आपला जो प्रवास झालेला आहे 75 वर्ष पाठीमागं पाहताना, समजा तुमचं गाव, तुमचं शिक्षण कुठे झालं या संदर्भाने थोडीशी माहिती सांगा. की मी मूळचा मुंबईचा आणि लहानपणी शाळेमध्ये मी काही फार हुशार विद्यार्थी नव्हतो, पण वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये भाग घ्यायला आवडायचं. त्यामुळे 8वीत असताना मला वाचायची आवड लागली, कारण आमच्या घरात कुणी शिकलेलं नव्हतं, मी पहिलाच शिकलेला. त्यामुळे विचार करणं किंवा त्याच्यावर काही पुस्तकं वाचणं हा प्रकार आमच्याकडे फारसा होत नसे. पण शाळेतनं जे धडे होते तर ते धडे वाचताना त्या धड्यामधनं संदर्भ येते की हा धडा अमुक अमुक पुस्तकांना घेतला आहे. तर त्यातनं मला असा प्रश्न पडला की आपण ते मूळ पुस्तक वाचायला पाहिजे. म्हणून मी 8वी वाजता काय करायला लागलो, तर ते जे धडे आहेत आपल्याला मराठीत दिलेले, त्यात तो धडा कोणत्या पुस्तकांना घेतला आहे असं दिलेलं आहे. तर ते मी काय करायलो की मूळ पुस्तक वाचण्याला जाऊन वाचायला लागलो आणि त्यामुळे मला वाचण्याची आवड सुरू झाली. आणि ते वाचताना माझ्या असं लक्षात आलं की एकदा असं झालं की एक धडा मला आगरकरांवर होता. तेव्हा आगरकरांचे सुधारक खंड होते, त्याच्यात हा घेतलेला भाग होता असं ते म्हणाले, त्याच्यात होतं. तर मग मी म्हटलं आपण आगरकरांचे सुधारक खंड वाचूया. आणि मी आगरकरांचे सुधारक खंड वाचलं आणि माझ्या विचारात प्रचंड बदल झाला. परंतु हे 8वी 9वीच्या दरम्यानच हे सगळं घडलेलं आहे. त्यामुळे मी हळूहळू ज्याला आपण आज रॅशनल थिंकिंग म्हणतो, त्यावेळी ते काय मला कळत नव्हतं, पण त्या दृष्टिकोनातनं मी विचार करायला लागलो होतो. मग जसजसा 10वी 11वीला गेलो, मग घरात जे कर्मकांड, आपण सगळेच कर्मकांडी फॅमिलीतनं वर येतो, आपण ज्या घरात जन्मतो तो धर्म आपला थोपवला जातो. त्यामुळे लहानपणापासून ते संस्कार होते. पण मी जसजसं हे वाचत गेलो, आगरकर वाचत गेलो, नंतर आंबेडकरांना वाचलं आणि मग माझ्या लक्षात आलं की आपण जे काही कर्मकांड करतो आहे ते काहीतरी चुकीचे आहेत. त्यात म्हणजे आपण इहलोकात जगतो आहे आणि विचार करतो आहे परलोकाचा, हे मुळात चुकीचं आहे असं मला 11वीलाच वाटायला लागलं. आणि त्यामुळे मी वेगवेगळ्या, आमच्याकडे ना जसे फॅमिली डॉक्टर पूर्वी असायचे तसे आमच्याकडे फॅमिली गुरुजी असायचे, जे वेगवेगळी कर्मकांड पूजा अर्चा करायला यायचे. तेव्हा त्यांना मी प्रश्न विचारायला लागलो की असं का, हे नाही केलं का होणार आहे, असं का करतो आपण. तर ते मला असं म्हणायचं की हे बघ जगदीश, तू शिकतोयस, तुला विचार करता येतो, पण आम्हाला काय बाळवडिलांनी सांगितलं ते आम्ही करत आलेलो आहे, त्यामुळे ह्याची उत्तरं काय आम्ही देऊ शकत नाही. हेच माझ्या आई वडिलांच्या बाबतीतही घडलं. मग मी म्हटलं, हळूहळू मी नकार देऊ लागलो की नाही, मी हे कुठलंही कर्मकांड करणार नाही म्हणून. पण हे त्याच वयात? हो, 11वीला असतानाच मी सुरू केलं की मी हे कर्मकांड करणार नाही आता. मग घरात पण विरोध झाला? हो, घरात पण. म्हणजे आणि हळूहळू वडील सुरुवातीला कसं की बळजबरी करायचे, नाही करायला पाहिजे, आपले कुळाचार आहे ते येते. पण म्हटलं मला याचे उत्तर वगैरे असते. हां, आणि त्यांना बेसिकली भीती की मुलाने असं रिवोल्ट होणं कसं चालेल अगदी. त्यामुळे पण मी त्यांना म्हणायचो की बघा, मला माझ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली तर मी करायला तयार आहे, फक्त मला तुम्ही सांगा की हे सगळं का करायचं आणि ह्याने असं होतं जे तुम्ही म्हणताय की आपलं समृद्धी येते, गजराला हे होतं सगळं, असं हे खरंच होतं का? किती लोकांचं असं झालं आतापर्यंत केल्यावर, ह्या सगळ्या पूजा केल्यावर. म्हणजे हे सगळे फक्त फॉलोअर आहेत? हां, एक्झॅक्टली. तर मला असं ब्लाइंड फॉलोअर व्हायचं नाही आहे. तर असं जवळजवळ 2 वर्ष खूप माझ्या हळूहळू वडिलांशी घरात वाद व्हायला लागले. मग मी कॉलेजला असताना, मला इंटर सायन्स होतं, तर इंटरला असताना शेवटी मी वडिलांना असं सांगितलं की बघा आता ही सगळे माझे जे प्रश्न आहेत, माझी जी पुस्तकं वाचून मला त्यातनं उत्तरं मिळत आहेत,
पण ती उत्तरं तुम्ही देऊ शकत नाही आहात. त्यामुळे मी काही तुमची कर्मकांड करू शकणार आणि माझे विचार आता हळूहळू पक्के व्हायला लागलेले आहेत. तुमचे विचार ऑलरेडी पक्के झालेले आहेत. त्यामुळे आपल्या दोघांच्या विचारामध्ये खूप तफावत आहे की आणि त्यामुळे वाद होत आहेत. जर आपल्याला वाद करायचा असेल तर एक गोष्ट आपण करूया का. मी इंटरला असताना वडिलांना सांगितलं आणि त्यांना म्हटलं की असं करूया की तुमचे विचार मी बदलू शकत नाही, त्यामुळे तुमच्या विचारांचा दबाव माझ्यावर टाकू नका आणि माझे विचार मी तुम्हाला सांगितले तुम्हाला पटत नाही तर तुम्ही त्याकडे लक्ष देऊ नका. म्हणजे वाद होण्याचा प्रश्न टळेल आणि आपण आपल्या मार्गाने व्यवस्थित जगत राहू. म्हणजे तेढ पण निर्माण होणार नाही किंवा एकमेकांविषयी कलुषितपणा पण निर्माण होणार नाही. आणि गंमत म्हणजे वडिलांनी ते ॲक्सेप्ट केलं. म्हणले नाही ना हो शाना झाला नाही 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 ॲक्सेप्ट केलं आणि त्या दिवसापासून आमच्या घरातले वाद थांबले. तर अशा पद्धतीने मी साधारणतः वयाच्या 20व्या वर्षापासून नास्तिक व्हायला लागलो. आणि हे सगळे रॅशनल विचार माझ्यावर सगळ्यात जास्त पगडा आहे तो आगरकरांचा. आणि त्यानंतर कर्मकांड न करणे किंवा देवधर्म न पूजणे म्हणजेच नास्तिक अशी एक व्याख्या होती का. नाही नाही आस्तिकांची मुळात ती व्याख्या जी आहे ती आज आपण समजतो देव न मानणारे, पण ती चुकीची आहे. मुळात व्याख्या आस्तिकांची अशी होती की वेद न मानणारे ते आस्तिक, वैदिकाला विरोध करतात ते नास्तिक. आणि आज मात्र आपण तो भाग न घेता आपण फक्त देव न मानणारा म्हणून नास्तिक असं समजतो आणि त्याला नकारात्मक भूमिका. पण मुळात एक लक्षात घ्या की आस्तिक काय करतो, जी गोष्ट अस्तित्वात नाही ती गोष्ट अस्तित्वात आहे हे समजतो आणि स्वतःला आस्तिक म्हणतो. पण नास्तिक काय करतो, जी गोष्ट अस्तित्वात नाही ती गोष्ट नाही आहे हे स्पष्टपणे मांडतो. मग तो नास्तिक कसा, तो खरा आस्तिक असला पाहिजे. कारण जे अस्तित्वात आहे ते फक्त आम्ही मानतो, जे अस्तित्वात नाही ते मानत नाही. पण आपल्याकडे नेमक्या अर्थांची उलटापालट झालेली आहे. पण नास्तिकांना नेहमीच नास्तिक म्हणजे जे हे कर्मकांड करत नाही, देवधर्म पूजत नाहीत, अशा लोकांना बरोबर टार्गेट केलं जातं. नाही, ह्याचं कारण असं आहे ना की एकूण आपल्याकडे प्राचीन काळापासनं धार्मिक परंपरेचा पगडा हा सामान्य लोकांमध्ये भरवला गेलेला आहे आणि तो घट्ट रुजवला गेलेला आहे. प्राचीन काळामध्ये वेदांना विरोध करणारे पहिले कोण होते, चार्वाक होते. चार्वाकांनी विरोध केला पहिल्यांदा. तर त्यांना ते नेहमी लक्षात घ्या की जे विचार करणारी माणसं असतात, जे प्रश्न विचारणारी माणसं असतात ती समाजात अल्पसंख्य असतात आणि जी प्रवाहपत्तीसारखी एकामागून एक गोष्ट करणारी असतात त्यांची संख्या भरपूर असते. तुम्ही ज्यावेळेला महाविद्यालयात गेला त्यावेळेला शिक्षकांशी कधी यावरती प्रश्न वगैरे व्हायचे का. हो ना, शिक्षकांची पण व्हायची की चर्चा आमची. तर त्यातले काही शिक्षक हे आम्हाला व्यवस्थित उत्तरं द्यायचे कारण ते पण विचार करणारे होते ना. पण काही शिक्षक टाळायचे. आता त्या शिक्षकामध्ये गंमत अशी की जे शिक्षक घरी कर्मकांड करत होते त्यांना ह्याची उत्तर देता यायची नाही, पण जे शिक्षक कर्मकांड करत नव्हते त्यांना मात्र उत्तर देता यायचे. ते वेगवेगळे पुस्तकाचे संदर्भ पण द्यायचे. पण बऱ्यापैकी म्हणजे कसं ज्यावेळेला देव आणि धर्म ह्याच्या विषयावरती कोणताही चर्चा व्हायला लागली की लोक पळ काढतात आणि त्याचा एकतर वाद होऊ शकतो किंवा लोक हमरीतुमरीवर येतात. हा प्रकार का मग होतं काय की प्रश्नाला जर उत्तर देता आलं नाही तर लहानपणापासून आपल्या डोक्यावर जे थोपवले गेलेलं आहे ते लेचपेच आहे असं त्याला वाटायला लागतं आणि मग त्यांचा तडफडाट सुरू होतो आणि त्यातनं ते हमरीतुमरीवर येतात. हे लक्षात घ्या. जर आपण प्रश्न विचारला आणि त्याला उत्तर देता आलं ते हमरीतुमरीवर येणार नाहीत. साधी गोष्ट आहे. लहानपणापासून जो पगडा बसवलेला आहे तो पगडा नष्ट करणं हे बाहेरून फार कठीण आहे. पण जोपर्यंत तुम्ही स्वतःहून विचार करून स्वतःशी झगडून बदलत नाही तोपर्यंत तो पगडा राहणं शक्य आहे. बरोबर. आम्ही जास्तीत जास्त काय करू शकतो आता लोकांना की हे प्रश्न आहेत ह्याची उत्तरं शोधायचा प्रयत्न करा, प्रत्येक गोष्टीच्या मागचं कारण शोधायचा प्रयत्न करा, म्हणजे तुमच्या अंधश्रद्धा नष्ट होतील. जी माणसं ते प्रयत्न करतात ते त्यातनं मोकळे होतात. जे प्रयत्न करत नाहीत आणि ते चुकीची समर्थनं करायला लागतात ते मात्र मग हमरीतुमरीवर येतात. मग तुम्हाला लोक टाळत गेली का.
हां, गंमत टाळण्यापेक्षा गंमत काय माहिती आहे का, की लोक आम्हाला आजच्या आता गेल्या 10 वर्षात तर एवढं प्रचंड विचित्र झालेलं आहे की आम्हाला लोक चक्क काय म्हणतात त्याला की पोलीस केसेस पण करतात, अगदी आमच्या भावना दुखावल्या. आता मुळात ह्या लोकांना धर्म म्हणजे काय हे माहीत नसतं. कर्मकांड म्हणजे धर्म असं ते समजतात आणि त्या कर्मकांडावर टीका केली की ह्यांच्या भावना दुखावतात. आता मला सांगा, राम मंदिरात एवढी मोठी चोरी झाली, ह्यांच्या भावना का नाही दुखावल्या? बरं. म्हणजे देवालाच तुम्ही अशा प्रकारे बदनाम करताय एक प्रकारे, की म्हणजे जे चोरी करणार आहे त्यांना हे नक्की माहिती आहे की देव नाही आहे. हो बरोबर आहे, असंच होतं ना. नाही तर त्यांनी चोरी केलीच नसती ना. म्हणजे जेव्हा आस्तिक लोक म्हणतात की देव मानला म्हणजे माणूस सज्जन असतो किंवा तो चांगल्या सज्जनाप्रमाणे वागू शकतो, हे आपण या आजच्या काळात बघतोय की जे देव मानणारे टिळेधारी आहेत ते सगळ्यात खोटे बोलत आहेत. पण मी असं एक वाक्य ऐकलं, म्हणजे माणूस आहे ना, एकतर देवाची भीती आणि एक भूताची भीती, आता लक्षात घ्या. ह्या दोन्हीच्या भीतीमध्ये ह्या लोकांना अडकवून ठेवलेलं आहे. बरोबर आहे. काय माहिती आहे का, की मुळात तुम्ही देवाला नुसतं भीतीपोटी मानत नाही आहात. तुम्ही तुमच्या मनाशी प्रश्न विचारा की तुम्ही देवाला भीतीपोटी मानताय का श्रद्धेपोटी? की देवाला श्रद्धेपोटी मानताय? बरं. माणसं म्हणतील श्रद्धेपोटी, पण मग श्रद्धा म्हणजे काय हा प्रश्न येईल ना. बरं. जर एखादी गोष्ट खोटी आहे हे कळलं तर ती तुमची श्रद्धा डळमळीत होते. म्हणजे यांना जर प्रश्न विचारले की देवा तर त्यांची श्रद्धा डळमळीत होते आणि ते अस्वस्थ होतात. म्हणजे देवाला बरेचदा आपण भीतीपोटी नमस्कार करतो, आदरापोटी नाही. मुळात माणसात 2 भीती आहेत, तुम्ही म्हणता त्याप्रमाणे देव आणि भूत, बरोबर आहे. पण ह्या दोन्ही गोष्टी माणसाने कधीच पाहिलेल्या नाही, सगळ्या कल्पनेतल्याच आहेत. म्हणून मी असं म्हणतो की देव म्हणा किंवा भूत म्हणा हे माणसाच्या डोक्यात असतं, प्रत्यक्षात अस्तित्वात नसतं. पण हे डोक्यात भरवलं कोणी? हे डोक्यात लहानपणापासून आपल्या घरात वाडवडिलांनीच भरवलेलं आहे की जे परंपरेतनं चालत आले त्याप्रमाणे कुळाचार करणे. ह्यातनं जेव्हा तुम्ही विचार करून बाहेर पडाल तेव्हा तुम्ही मुक्त होऊ शकता. सुधारक होतात ना. हां, तीच लोक सुधारक होत आहेत. हां, आणि अशी लोक कमी असतात. कारण गंमत बघा की बरेचदा मी अनेक लोकांना विचारतो हे तुम्हाला पटत नाही मग तुम्ही का करता, कारण ते अनेकदा तीर्थयात्रेला जाताना बघतात की पंडे लोक कसे त्रास देत आहेत, हे करतात, ते शिव्या देत असतात. मग तुम्हाला पटत ते करताय कशाला? ते म्हणत नाही वाडवडील करत आले ना मग करायला पाहिजे. अरे पण वाडवडील करत आले, ते चुकीच्या गोष्टी करतायत तर आपण करायच्या कशाला? तुम्ही शिक्षित आहात ना, विचार करा ना, नाही त्या शिक्षणाचा काय उपयोग? काहीतरी असं विचित्र घडलं, एखादा दुर्दैवी प्रसंग घडला तर ते म्हणणार मग ते नाही केलं म्हणून हे घडलं. नाही, पण त्यांना हे विचारायला पाहिजे की ते नाही केलं म्हणून हे घडलं, ह्याचा संदर्भ तुम्ही कसा लावला? कारण प्रत्येकाच्या आयुष्यात चढ उतार असतातच. माझ्याही आयुष्यात चढ उतार आलेलेच आहेत. पण प्रत्येक वेळेला माझ्या आयुष्यात अपयश आलं किंवा माझ्या ह्याच्यात संकट आली म्हणजे देवाचं मी करत नाही म्हणून संकट आली. मला अनेक लोक म्हणतात की तू देवाचं करत नाही म्हणून तुला असा आजार झाला. अरे पण त्याचा काय संबंध आहे? शरीर आहे, कधीतरी आजारी पडणार, जसं यंत्र कधीतरी खराब होणार आहे. त्यामुळे तुम्ही विचार करताना डायरेक्ट त्याचा देवाशी संबंध लावून चालत नाही ना. लावायचा असेल तर तुम्हाला सिद्ध करावं लागतं. म्हणून आपण काय होतं माहिती आहे का, की आपलं जे जीवन आहे ते आपण आहे तसं स्वीकारायला तयार नसतो. बरं. आपल्याला हाव असते आणखी चांगलं चांगलं चांगलं. आपण सुखाचा शोध करण्यासाठी बाहेर पडतो, पण खरं सुख आपल्या मनातच असतं. प्रत्येक लहानसहान गोष्टीतनं सुख तुम्ही निर्माण करू शकता. बरं. मग आता हे तुम्ही कॉलेजचं जीवन म्हणजे आता कॉलेजमध्ये कोणत्या ह्याला गेलात तुम्ही? मी BSc BEd केलं. याचं कारण असं आहे की कॉलेजमध्ये असताना मी वेगवेगळ्या चळवळीमध्ये काम करायचो आणि मी चळवळीने काम करताना महाराष्ट्रभर फिरायचो. त्यावेळेला माझ्या असं लक्षात आलं की आपण जे काही रॅशनल विचार म्हणजे विवेकी विचार सांगतो आहे ते मोठ्या माणसांचं होतं आहे काय की त्यांना कळतं पण वळत नाही. त्यामुळे आपण सांगितलेले विचार बरेचशा फुकटच जातात, पालथ्या घडावर पडल्यासारखे, पाणी पडल्यासारखे. मग तेव्हा मी असा विचार केला कॉलेजला असतानाच की आपल्याला जर हे विचार आणि हा दृष्टिकोन जर रुजवायचा असेल तर तो आम्ही कुणात रुजवू शकतो? तर मोठ्या माणसात रुजवणं कठीण आहे. मग आपण मुलांमध्ये रुजवला पाहिजे. आणि ती कोणती मुलं? तर पौगंडावस्थेतली मुलं. म्हणजे साधारणतः जी मुलं स्वतःची आयडेंटिटी तयार करण्याच्या वयात असतात
बरं. आणि विचार करण्याच्या वयात असतात अशी मुलं. आणि अशी मुलं कोणती, तर 10वी-12वीची. म्हणून मी कॉलेजला असतानाच ठरवलं की आपण मास्तर व्हायचं. मास्तर होताना मी विज्ञानाचा शिक्षक झाल्यामुळे विज्ञान शिकवता शिकवता वैज्ञानिक दृष्टिकोन मुलांमध्ये देणं हे काम मी करू लागलो. कारण जोपर्यंत तुमचा दृष्टिकोन तयार होत नाही तोपर्यंत तुम्ही विज्ञान कितीही शिका, कितीही मोठे व्हा, तुमच्या आयुष्यात कर्मकांड काही सुटत नाही. म्हणून आपल्या लक्षात येईल की इस्रोचे मुख्यसुद्धा चंद्रयानाची काटेकोर विज्ञान पद्धतीप्रमाणे मांडणी करतील आणि उड्डाणाची वेळ झाली की त्याची प्रतिकृती घेतील आणि बालाजीकडे जातील. अशा प्रकारे एका बाजूने हा माणूस विज्ञानाची काटेकोर पालन करतोय नियमांचं आणि दुसऱ्या बाजूने तो कर्मकांडी आहे. याचं कारण का? याचं कारण असं की त्या माणसाने विज्ञान शिकलेलं आहे पण त्याच्यात वैज्ञानिक दृष्टिकोन जागृत झालेला आहे तसं नाहीच मुळी. बरोबर असं होतं. आणि त्यामुळे मुलांना पुस्तकी शिक्षण देण्यापेक्षा वैज्ञानिक दृष्टिकोन देणं हे जास्त महत्त्वाचं आहे माझ्या दृष्टिकोनातनं. आणि वैज्ञानिक दृष्टिकोन हे फक्त शाळेत मिळतो असं नाही किंवा विज्ञान शिकून मिळतो असं नाही. अशिक्षित माणूससुद्धा वैज्ञानिक दृष्टिकोनात जगू शकतो. कारण जर त्या माणसाने प्रत्येक गोष्टीच्या मागे घडणाऱ्या घटनेच्या मागचं कारण शोधायला प्रयत्न केला, कारण मीमांसा शोधायचा प्रयत्न केला आणि त्याची उत्तरं शोधली, तो वैज्ञानिक दृष्टिकोनात जगतो असं म्हणायला लागेल. मग तुम्ही अंधश्रद्धा निर्मूलन याच्याशी कसे जोडलं गेलं? जेव्हा मी मुलांना वैज्ञानिक दृष्टिकोन सांगतो तेव्हा अंधश्रद्धे निर्मूलन आपोआपच होतं. आणि त्यानंतर मग मुंबईत 1984च्या दरम्यान अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचं काम सुरू झालं होतं. त्यात मी जॉईन झालो. कारण अंधश्रद्धा निर्मूलन करायचं म्हणजे मुळातच लोकांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन पसरवायचा. आणि आपल्या संविधानामध्ये 51 मध्ये हे स्पष्ट लिहिलेलं आहे की मूलभूत कर्तव्य नागरिकाचं की लोकांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन आणि मानवता निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणे. आणि मग तेच आपण पालन करत असतो. म्हणजे आपण संविधानाचाच विचार करत असतो पण अनेकदा आपली माणसं जी आहेत जी धार्मिक पगड्याखाली असतात ते हे सगळं पदतळी तुडवत असतात आणि तरी संविधान डोक्याला लावायचं नाटक करत असतात. मग तुम्ही स्तंभलेखनाकडे कसं वळलात? स्तंभलेखन वगैरे सुरू केलं? स्तंभलेखन आता बघा की मी जेव्हा हे सगळे कार्यक्रम वैज्ञानिक दृष्टिकोन मुलांना शिकवत होतो किंवा हे सगळं सांगत होतो त्यावेळेला माझ्या असं लक्षात आलं की पुस्तकी जे आहे तेवढं आपण त्यात सांगतो आहे आणि त्याच्यातनं वैज्ञानिक दृष्टिकोन डेव्हलप कसं व्हायला बघतोय पण त्याच्या पलीकडे आणखीन मुलांना काहीतरी सांगायला पाहिजे. म्हणून मग मी छोट्या छोट्या गोष्टी लिहायला लागलो मुलांना. म्हणजे एखादं वैज्ञानिक तत्त्व घ्यायचं आणि त्यावर गोष्ट लिहायची. अशा वेगवेगळ्या छोट्या छोट्या गोष्टी लिहायला लागलो आणि त्यातनं मग काही वर्तमानपत्रात माझं स्तंभलेखन सुरू झालं सुरुवातीला. आणि ते झाल्यानंतर मग त्याच्यावर वेगवेगळे असे लेख तयार झाले, त्याचं पुस्तकं व्हायला लागली. नंतर मी कधी कधी विचार करायला आता उदाहरणार्थ हे AI पुस्तक आहे. आज सध्या आता AI मोठा बोलबाला आहे. AI म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता. मग या कृत्रिम बुद्धिमत्तेचा विचार करताना ही कृत्रिम बुद्धिमत्ता कोणत्या प्रकारे आपल्या समाजावर परिणाम घडू शकते. म्हणजे माझ्या असं लक्षात आलं की कृत्रिम बुद्धिमत्ता वैद्यकीय, न्यायालयीन, शैक्षणिक, नीतिमत्तेचे प्रश्न, नंतर असे व्यावहारिक प्रश्न, असे अनेक प्रश्न निर्माण करू शकते आणि त्यामुळे आपल्याला नवीन प्रकारचे कायदे करण्याची गरज लागणार आहे. म्हणजे तुम्हाला एक साधं उदाहरण सांगतो की आपण आपल्या संस्कृतीनुसार आत्तापर्यंत स्त्रीला दुय्यम ठरवलेलं आहे. बरोबर आहे की नाही? आता स्त्रीला दुय्यम ठरवलेलं आहे म्हणजे स्त्रीला आपण नेहमी पुरुषाच्या पायाची दासी समजतो अजूनही. म्हणजे आपण किती शिक्षित झालो तरी घरात स्त्रीला बोलण्याचा किंवा आपलं मत मांडण्याचा फारसा अधिकार नसतो. हे आपण प्रामाणिकपणे कबूल केलं पाहिजे. अपवाद सोडले तरी प्रामाणिकपणे कबूल केलं पाहिजे. तर आता हा जो दुय्यमपणा आहे हा दुय्यमपणा आतापर्यंत माणसाने निर्माण केलेला होता पुरुषसत्ताक वृत्तीने, तो आतापर्यंत चालू आहे. आता AI म्हणजे शेवटी काय तर आपण जो काही डाटा भरतो, जी काही विधा भरतो त्या विधेवरनं तो उत्तर देणार असतो. पुरुषसत्ताक वृत्तीने जो डाटा भरलेला आहे तो सुद्धा पुरुषसत्ताक वृत्तीचा नसणार आहे. मग जर AI स्त्रीला दुय्यम ठरवू लागला तर घातकच आहे. हा प्रश्न आहेच ना. मग ह्याच्यावर सुद्धा मी कथा लिहिली आहे की मग अशा वेळेला काय करायचं. म्हणजे अशा वेळेला आपल्याला डाटा निरपेक्षपणे कसा भरता आला पाहिजे ह्याचा विचार करायला पाहिजे. पुरुषसत्ताक वृत्तीने चालणार नाही.
पण आता मग बऱ्यापैकी data आतापर्यंत भरून पुरुष नुसता म्हणजे माणूस स्त्रीला दुय्यम लेख होता. पुढच्या काळात कदाचित हे मशीनसुद्धा AI मशीनसुद्धा स्त्रीला दुय्यम लेखेल, हा मोठा प्रश्न निर्माण होणार आहे. असे अनेक गोष्टी आहेत. तर ह्याच्यावर आधारित मी अशा विज्ञान कथा लिहिलेल्या आहेत की ज्या माणसाला भविष्यात नजीकच्या भविष्यात विचार कसा करावा त्याच्या दिशा देतील. पण AI-मुळं आता आणखी जग जवळ आलं किंवा आपल्याला माहितीचं ज्ञानाचं स्रोत आणखी वाढला किंवा आपल्या बुद्धीला चालना मिळणारं त्यातून घडतंय. आत्ता सकृत दर्शन तर हेच वाटतंय, पण तुम्ही जसे म्हणताय त्याच्यातून जे तोटे होणार आहेत किंवा पुढे येणारे काही समस्या आहेत त्या भेडसावणारच आहेत की म्हणजे आता सध्या मीम्स बनवतात, लोकांना बदनामीचे हे करतात. हो. मग त्या अनुषंगाने काय वाटतं? काय असं लक्षात घ्या की विज्ञान हे दुधारी शस्त्र आहे. विज्ञान म्हणजे निसर्गातल्या घडणाऱ्या घटितांना त्यांची उत्तरं शोधणं. त्यामुळे तसं विज्ञान हे तटस्थ आहे. विज्ञानाचा उपयोग कोण करतो? माणूस करतो. माणूस हा सकारात्मक आणि नकारात्मक विचार करणारा असतो. मग जर तुम्ही विघातक विचार डोक्यात घेऊन जर विज्ञानाचा उपयोग केला तर तो दुरुपयोग होईल, आणि जर तुम्ही विधायक विचार घेऊन विज्ञानाचा उपयोग केला तर तो सदुपयोग होईल. म्हणजे विज्ञानाचा वाचता आपण अणुबॉम्ब पण बनवू शकतो आणि अणुशक्तीने वीजसुद्धा निर्माण करू शकतो. अशी दोन टोकं आहेत. तसंच प्रत्येक विज्ञानाचा जो शोध आहे हा शोध तुम्ही माणूस कोणत्या पद्धतीने वापरतोय त्याला महत्त्व द्यायला पाहिजे. माणूस म्हणजे दोष कुणाला द्यायला पाहिजे? माणसाला, विज्ञानाला नव्हे. कारण विज्ञान तर तुम्हाला दोन्ही मार्ग दाखवतोय. शेवटी कोणता मार्ग निवडत आहे हे माणसाने ठरवायचं आहे. बरोबर. पण आता विज्ञानानं एक प्रमाण आहे विज्ञानाचं, किंवा विज्ञान प्रमाणावरती विज्ञान सिद्ध होतंय. विज्ञानानंच सगळं चाललेलं आहे जगात. तरीही लोक त्याचंही प्रमाण मागतायत की म्हणजे नाही, आणि मग जी अंधश्रद्धा पेरवायची आहे. हां, म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की विज्ञानाचा उपयोग करून अंधश्रद्धा वाढवली जाते. जसं मोबाईलमध्ये स्वामी समर्थ पाठवले जातात, बरोबर आहे, किंवा आणि एवढ्या वेळा हे करा असं करा. आता पूर्वी पत्र त्याचा अर्थ हा आत्ता म्हटल्याप्रमाणे विज्ञानाचा दुरुपयोग झाला. कळलं की नाही? आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला एक कळत नाही की एका बाजूने ते मोठमोठे शब्द वापरत असतात की जिथे विज्ञान संपतं तिथे अध्यात्म सुरू होतं. अरे पण एवढं जर विज्ञानात तोकडं असेल तर तुमचं ते काय तुम्ही हे वापरताय त्यासाठी विज्ञानाचं समर्थन कशाला लागतं तुम्हाला? अगदी बरोबर. याचा अर्थ ते कबूल करत असतात की विज्ञान हे अध्यात्मापेक्षा मोठं आहे. बरोबर. पण हल्ली आता एवढे सुशिक्षित लोक झालेत, म्हणजे बरेचसे आता AI आलं, ह्या तंत्रज्ञान आहे, विज्ञान आहे, सगळ्याचा अभ्यास करून सुद्धा लोक हल्ली अगदी अंधश्रद्धेच्याच मागे लागल्यात. जसं आता काही घटना घडल्या, आता त्यांची नावं पण घ्यायला नको वाटतं इथं, म्हणजे त्याला बळी पडणारे सुद्धा लोक आहेत. एक लक्षात घ्या की आज समाज, कोणती माणसं ही पूर्ण अस्वस्थ आहेत. त्यांना जगण्याची जी काही साधनं लागतात ती अपुरी आहेत, आणि जी चांगल्या पद्धतीने जगणारी माणसं आहेत त्यांना आणखीन हवं आहे, मला आणखीन पाहिजे, आणखीन. त्यामुळे जवळजवळ समाजातली ही जी सगळी मंडळी आहेत, सुशिक्षित मंडळी, ही सुखाचा शॉर्टकट शोधण्याच्या प्रयत्नात आहेत. आणि ह्या सुखाचा शॉर्टकट शोधण्याच्या प्रयत्नात ते अंधश्रद्धा आणि कर्मकांड करत आहेत. दुसरी गोष्ट, लहानपणापासून त्यांच्या डोक्यावर हे अंधश्रद्धा कर्मकांड भरलेले असतात. ते स्वतःहून ते काय बदलत नाहीत, त्यामुळे ते त्याच्यात मागे लागतात. हे लक्षात घ्या. म्हणजे शिक्षित माणसांच्या अंधश्रद्धा ह्या उलट मला जास्त डेंजरस वाटतात, कारण ते अंधश्रद्धा नाव वैच्छद्म विज्ञानाचा लेबल लावत असतात. पण मला आता याच्यातून एक प्रश्न असा निर्माण होतो की जे भोंदू बाबा म्हणतो आपण, कर्मकांड करणार किंवा सगळ्यांना आपल्या नादाला लावणारे जे लोक आहेत समाजात, त्या लोकांच्याकडं जे आपल्या देशाचं पॉलिसी तयार करायची, नियोजन करायचं, असे राजकारणी लोकसुद्धा त्यांना बळी कशी पडतात? साधी गोष्ट आहे, आपल्याकडे अजून लोकशाही म्हणजे काय हे लोकांना पूर्णपणे कळलेले नाही. आपल्याकडे लोकशाही म्हणजे फक्त निवडणुका घेणे आणि निवडणुका जिंकणे एवढंच आहे. ह्या कर्मकांडी बाबाबुवांच्या मागे सामान्य माणसं, पिचलेली माणसं जशी जातात की आपलं काहीतरी भलं होईल म्हणतात, तर शिक्षित माणसंही जातात काही त्यांचे हितसंबंध जोपासण्यासाठी. अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात ह्या बाबांच्या मागे लोक जातात. राजकारण्यांना हा मॉब जो आहे मोठ्या लोकांचा ह्या मागे गेलेला,
ती त्यांना मतपेढी दिसते आणि ती मतपेढी त्यांना मिळावी म्हणून ते बाबाबुवांना बढावा देत असतात की त्यांच्याकडे येणारी म्हणजे राजकारणी जर बाबाबुवांच्या मागे बढावा देत आहेत तर हे सामान्य माणसंसुद्धा राजकारण नाही करतील आणि अशा प्रकारे मतपेढी तयार करण्याचं काम हे राजकारणी करत असतात. या पलीकडे राजकारण्यांचा दुसरा उद्देश नसतो. मुळात आपल्याकडे आपण लोकांमध्ये लोकशाही म्हणजे काय हे रुजवायलाच कमी पडलेलो आहोत. लोकशाही म्हणजे स्वतःच्या जबाबदारीवर जगणं, देशाचे जे काही नियम आहेत ते पाळणं. पण जिथे राजकारणी त्यात गुंडगिरी करतायत, धमक्या देत आहेत, तर सामान्य माणूस तरी त्या पलीकडे काय करणार. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बघा की चांगली माणसं राजकारणात काय येत नाही सध्या. कारण चांगल्या माणसाला आपण सामान्य माणसं निवडून देत नाही. मेधा पाटकर उभ्या राहता निवडणुकीला त्या पडल्या ना. बरं. म्हणजे आपल्याला चांगली माणसं नको आहेत हे लक्षात घ्या. त्यांनी सामाजिक जोपर्यंत सामान्य माणूस 1500 रुपये किंवा 5000 रुपये मतदानाच्या दिवशी घेईल आणि मत देईल तोपर्यंत आपल्याकडे लोकशाही चांगली माणसं येणं कठीण आहे. आता तुम्ही लेखन करताय, पुस्तकं लिहिलीत किंवा आणखी या पत्रकारिते क्षेत्राशी तुमचा जवळचा संबंध किंवा तुम्ही स्वतः पत्रकारिता करताय, मग आपण या लोकशाहीत पत्रकारितेला चौथा स्तंभ समजायचं का? कारण ते सगळे म्हटलं जातं पण आहे का? पत्रकारिता हा स्तंभ आहे, पण जेव्हा तो आगरकरांच्या पद्धतीने इष्ट असेल तेच करणार आणि स्पष्ट बोलणार या पद्धतीने काम करणारा असेल तर. पण जर आपण आपल्या नोकरीच्या मागे लाचारीनेच फक्त पत्रकारिता करत असू तर ती खरी पत्रकारिता नाही जी आज आपल्याला दिसते. असे अपवादात्मक थोडे पत्रकार आज आहेत, नाही असं नाहीत, पण अपवाद सगळीकडेच असतात. पण मोठ्या प्रमाणातले पत्रकार हे फक्त नोकरी पोटापणाचा व्यवसाय म्हणून पत्रकारिता करत आहेत आणि त्यातही आपल्याला पैसे कसे मिळतील, मग कोणाची मर्जी सांभाळायला पाहिजे अशा पद्धतीने ते जगत आहेत. मग पूर्वीच्या काळी पैसा कमी होता, साधनं कमी होती, आता ते सगळं तयार आहे आपल्याकडं, रेडी आहे, तरीही आम्ही त्यांना बळी का पडतो? ह्याचं कारण ते मगाशी म्हटल्यासारखं सुखाचा शॉर्टकट. कष्टाने जगण्यापेक्षा इझी मनी, कम काम ज्यादा दाम असा प्रकार आहे आपल्याकडे. मग तुम्ही या अंधश्रद्धा निर्मूलनाच्या ह्यानी तुम्ही श्याम मानव असतील किंवा दाभोळकर नरेंद्र दाभोळकर असतील ह्यांच्याशी तुम्ही जास्त संपर्कात? हो, होतो की. मुळात 1974 सालीला श्याम मानव जेव्हा मुंबईला आला तेव्हा त्याच्याबरोबर मी सुरू झालो. म्हणजे मी 1974 सालापासून अंधश्रद्धेमध्ये काम करतो आहे. पण आत्ता फारसं म्हणजे जसं दाभोळकर होते त्यावेळेला जसं काम सुरू होतं त्या दृष्टीनं म्हणजे आत्ता आपल्याला तेवढं प्रभावी वाटतंय का? हो, आत्तासुद्धा अंधश्रद्धा संस्थेचं काम चांगल्या पद्धतीने सुरू आहे हे लक्षात घ्या. कारण आजही जर कुठे असं जादूटोणा घडला, अंधश्रद्धा घडली तर पोलीस बरेचदा अनिसेच्या कार्यकर्त्याला फोन करून विचारतात. हे असं झालेलं आहे. म्हणजे आज एकमेव अंधश्रद्धा चळवळ अशी आहे की जी समाजामध्ये रुजलेली आहे आणि कार्यकर्ते काम करत आहेत. आणि म्हणूनच जे सनातनी लोक आहेत ते अंधश्रद्धा चळवळीला नावं ठेवण्याचं काम करत आहेत, कारण ते त्यांच्या पोटावर पाय आहे, त्यांच्या हितसंबंधावर पाय येतो म्हणून. मग आता मागे आपण एक 75 वर्षे आता 75 सुरू आहे तुमची. राजकारणाकडे आपण आता बोललो, आपण त्या राजकारणाकडे बघताना तुम्हाला काय वाटतं? राजकारण हे खरं म्हणजे ज्या वेळेला काही काळापासनं, काही वर्षापासनं म्हणूया आपण, गुंडांना राजकीय समर्थन मिळू लागला, आश्रय मिळू लागला, तेव्हापासनं राजकारण खलास होऊ लागला. आपल्याकडे महाराष्ट्रात किती वैचारिक माणसं होती. ज्या संसदेमध्ये किंवा ज्या विधिमंडळामध्ये माणसं वैचारिक वादप्रतिवाद करायची त्या ठिकाणी आपण बघितलं काल कशा पद्धतीने धमकी देण्याचं काम झालेलं आहे. आणि एखादा पक्ष म्हणजे देश असं समजायला लागलेले आहेत लोक किंवा सांगायला लागलेत लोक, आणि जे त्या पक्षाच्या विरोधात बोलतील ते देशद्रोही. म्हणजे असं मी म्हणतो की राम मंदिराच्या चोरीच्या विरोधात बोललं तर तुम्ही हिंदुद्वेषी किंवा हिंदुद्रोही. देशातल्या सत्ताधाऱ्यांच्या पक्षाच्या विरोधात बोललं तर तुम्ही देशविरोधी, तुम्हाला देशद्रोही ठरवलं जातं. तसं महाराष्ट्रामध्ये फडणवीसांच्या विरोधात बोललं
तर महाराष्ट्रद्रोही अशा पद्धतीने ठरवलं जाते. पण पक्ष म्हणा, राम मंदिर म्हणा किंवा एखादा व्यक्ती म्हणा, राजकारणी म्हणा, हे म्हणजे ते सगळं नाही ना. ही ती व्यक्ती असते, हा तो पक्ष असतो. पक्ष आणि देश वेगळा असतो, हे आपण समजून घेतलं पाहिजे. कारण ते त्यांचं राजकारण करतायत आणि लोकांना आपल्या हातात घेऊ इच्छितात. आणि लक्षात ठेवा की एखाद्या माणसाला किंवा एखाद्या पक्षाला जेव्हा नुसती सत्ता हवी असते तेव्हा ते जरी लोकशाही मार्गाने निवडून आलेले असले तरी सत्ता टिकवण्यासाठी साम दाम दंड भेद सगळे प्रकार वापरले जातात. आणि मग सगळ्यांना आपल्या कह्यात आणण्याचा प्रयत्न करतात आणि एकछत्री अंमल करायचा प्रयत्न करतात. ही हुकुमशाहीची सुरुवात असते. ही जोपर्यंत आपल्या भारतातल्या प्रजेला कळणार नाही तोपर्यंत हे लोक असाच आपल्याला त्रास देत राहणार. मग आता जे संविधान, ज्या संविधानानं देश चाललेला आहे, लोकशाही आहे अजून तरी आपण म्हणतोय, म्हणजे ह्या लोकशाहीचं पुढं किंवा संविधानाचं काय भवितव्य कसं सांगतो तुम्हाला. संविधानाचं भविष्य माझ्या दृष्टिकोनावर असंच चाललं तर धोकादायक आहे. आता मला सांगा की आपल्याकडे बघतो आपण की राम मंदिरासाठी तिकडे दान पेदल तर विरोधी पक्षातले लोक जायला लागले, त्यांना रस्त्यातच रोखलं. हे चुकीचं आहे ना. बरोबर. अशा प्रकारे तुम्ही जर लोकांना दमदाटी करून घरी बसवत असाल, नजर कैदेत ठेवत असाल, तर ती लोकशाही कशी? एक प्रकारची हुकुमशाही झाली. म्हणजे मला तर असं वाटतं कधी कधी की संविधानाच्या कलमानुसार इंदिरा गांधींनी जी आणीबाणी, घोषित आणीबाणी होती ती खरं तर जास्त चांगली होती. आजची अघोषित आणीबाणी ही जास्त धोकादायक आहे. कारण ही जर पुढे हळूहळू हुकुमशाहीकडे नेणारी आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आपण आजपर्यंत लोकशाही पद्धतीने निवडणुका जिंकून सरकार बदलायचा प्रयत्न केला, पण ह्यापुढे तसं होणं कठीण आहे जोपर्यंत सामान्य जनता जागृत होत नाही. आपला देश गुलामी होण्याचं कारण हेच आहे अगदी की आता लक्षात घ्या, शेकडो वर्षात आपल्याकडे गुलामी होती. त्याचं कारण काय? वरती राजा आला काय गेला काय, आपलं आपलं चालूच आहे. तशा पद्धतीने इथे तुम्ही तुमचं राजकारण करा, आमचं नीट जगू द्या, एवढं त्यांचं म्हणणं आहे. आणि आजची जनता ही फक्त पोटापणाच्या व्यवसायाच्या पलीकडे कसलाही विचार करण्याच्या ह्याच्यात अस्तित्वात राहिलेलं नाही आहे. आता शिक्षण महाग केलं आहे, त्यामुळे मुळात असं आहे की सगळ्याला शिक्षण मिळणंही कठीण झालेलं आहे. कारण आज सरकार शिक्षणाची गुंतवणूक करू इच्छित नाही, हे लक्षात घ्या. मुळात मुलांना भविष्य घडवायचं असेल, पुढची पिढी तयार करायची असेल तर शिक्षण हे अत्यंत महत्त्वाचं आहे. पण शिक्षणाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं किंवा खाजगीकरण केलं. मग खाजगीकरण करण्याचा उद्देश काय? तर जी चांगली पैसेवाली म्हणजे तेवढीच फक्त शिकू शकतील. सामान्य तरुणांची हुशार मुलं कुठे जाणार? त्यांना शिकताच येणार नाही. म्हणजे बहुसंख्य जनता ही निरक्षर राहील. आणि मग अशा वेळेला जीवन जगण्यासाठी माणूस हातात येईल ते काम करायचा प्रयत्न करतो. मग ही माणसं त्याला आपली प्यादी बनवतात. असा हा सगळा प्रकार आहे. आता समजा लोकसंख्या भरपूर प्रमाणात आहे आणि जर आत्ता आपण म्हणतोय अशा पद्धतीचं पुढे हुकुमशाहीकडे वाटचाल असेल, त्यावेळेला लोकांचा विरोध असेल किंवा ज्यावेळेला संघर्ष असेल तो त्याही पटीनं मोठा असेल. हो, जसं इंग्रजांच्या विरोधात लोक जीवाची पर्वा न करता रस्त्यावर आले आणि इंग्रजांना सळू की पळू, जोपर्यंत अशा पद्धतीने आपण सगळे लोक रस्त्यावर येऊन जीवाची पर्वा न करता या सरकारला प्रश्न विचारले आणि जाब विचारला तर हे सरकार उडथूड पाडता येईल. पण आत्ता प्रश्न विचारणाऱ्यांची वाईटच म्हणजे आत्ता निराशाजनक परिस्थिती आहे हे आपल्या लक्षात येतच आहे. पण ही निराशाजनक परिस्थिती कायमच राहणार आहेत असं नाही ना. बदल हा निसर्गाचा स्थायी भाव आहे. त्यामुळे मी आशावादी आहे की कधीतरी जनतेला जाग येईल आणि जनता पूर्णपणे प्रश्न विचारायला लागेल आणि जे चुकीचं घडतं आहे ते सरकारला जाब विचारेल. तरुणांना, युवकांना समजा राजकीय क्षेत्रात येत आहेत की असं काय सांगणार? मी एवढंच सांगेन की वैज्ञानिक दृष्टिकोनाने जगायला शिका. वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे काय? तर जेवढा पुरावा तेवढा विश्वास आहे. अगदी साध्या भाषेत आपण बोलू म्हणजे असं की प्रत्येक घडणाऱ्या घटनेमागे कुठलं तरी कारण आहे. ते कारण शोधायचा प्रयत्न करा. एखाद्या वेळेला तुम्हाला अपयश येईल तर ते अपयश येताना तुम्ही कुणामुळे अपयश आलं, नशिबामुळे आला असं बोलू नका. तर ते अपयश मी कुठे चुकलो, बरं, इथे चूक शोधली हे शोधा. म्हणजे ती चूक तुम्ही पुन्हा करणार नाही. मी मुलांना शिकवता नेहमी काय म्हणायचं माहिती आहे का? की मुलांना मी असं म्हणायचो
की तुम्ही शिकताना चुका करायला घाबरू नका, कारण चुकेल तो शिकेल. पण एकदा केलेली चूक पुन्हा करू नका. न्यू मिस्टेक्स आर वेलकम. बरोबर. म्हणजे अशा प्रकारे आपण चुकत माकतच शिकत असतो आणि प्रगती करत असतो. त्यासाठी कष्ट करावे लागतात, प्रश्न चपळावे लागतात, तरच आपण पुढे जाऊ शकतो. पण आत्ता जो अभ्यासक्रम आहे तो फक्त मार्कांसाठीच आहे. हल्ली सगळीकडे आपली जी पद्धती आहे ती फक्त कशासाठी आहे तर मार्क मिळवणे. म्हणजे आजचे विद्यार्थी हे मार्कोहोलिक झालेले आहेत, वर्कोहोलिक नाही. हे लक्षात घ्या. आणि हे बदललं पाहिजे. जोपर्यंत मुलं वर्कोहोलिक होत नाही तोपर्यंत आपल्या शिक्षण पद्धतीचा काही अर्थ नाही. आता तुमच्या आयुष्यात म्हणजे सर्वात एखाद्या प्रेरणादायी व्यक्ती कोण? सांगितलं ना मगाशी, गोपाळ गणेश आगीरकर. हे लहानपणापासून माझ्या डोक्यात आहेत आणि त्यांच्या पगड्यामुळे मी बदललेलो आहे. लेखक म्हणून सुद्धा तेच? लेखक म्हणून सुद्धा तेच होते आणि वैचारिक बदल करण्यासाठी सुद्धा तेच होते. मग आता मध्यंतरी, आता मला त्या अनुषंगानंच परत विषय आला की वटसावित्र पौर्णिमा झाली मध्यंतरी आणि फुलेवाड्यात ते एक वडाला फेऱ्या मारण्यासाठी काही स्त्रिया गेल्या. त्या अनुषंगानं मला सांगा, म्हणजे हे असं का चाललेलं आहे? आता पुन्हा इथे राजकारण आहे. ज्या फुलेंनी पूर्णपणे कर्मकांडी संस्कृती नाकारली, बरोबर, त्या फुलेवाड्यात करणं हा राजकीय हेतू होता. दुसरी गोष्ट, ज्या सावित्रीने ज्या स्त्रियांना शिक्षित केलं त्याच स्त्रिया सत्यवानाच्या सावित्री व्हायला निघाल्या, हा विरोधाभास आहे. हे सगळं इथे राजकारण आहे, समाजकारण नाही. हे महत्त्वाचं लक्षात घ्या. कारण पुराणातल्या गोष्टी आहेत त्या सत्य नाही आहेत, पण तरी स्त्रियांना, आता पूर्वीच्या काळी काय होतं की स्त्रिया अशिक्षित होत्या आणि त्यांना काहीतरी निमित्त लागायचं बाहेर जाण्यासाठी, नटण्या मुरडण्यासाठी. त्यामुळे असे काही सण व्रतवैकल्य होते. पण आताच्या स्त्रिया दररोजच पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत, ते फिरत आहेत. मग त्यांना काय अशा निमित्ताची गरज नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे माझा प्रश्न असा आहे की जसं स्त्रिया पुरुषांच्या दीर्घायुष्यासाठी एखादं व्रत करतात, तसं पुरुषांनी स्त्रियांच्या दीर्घायुष्यासाठी का व्रत करू नये? निश्चितच केलं पाहिजे. इथे पुन्हा ही सगळी व्रतवैकल्ये जी आहेत ही स्त्रियांना दुय्यम लेखणारी आहेत. गुरुचरित्र म्हणा किंवा मनुस्मृती म्हणा, ह्याच्यात सगळं अशा पद्धतीने मांडणी केलेली आहे आणि ती आपल्या डोक्यात नकळत घट्ट बसलेली आहे. आज जरी आपण मनुस्मृती पूर्णपणे पाळत नसलो तरीसुद्धा ती विचारसरणी घट्ट बसली आहे, त्याप्रमाणे आपण जगतोय ना, हा प्रश्न आहे. म्हणून मगाशी मी म्हटलं ते आता पुन्हा सांगतो की ह्या सगळ्या जुनाट विचारसरणीवर प्रश्न विचारून जोपर्यंत आपण स्वतःशी झगडून बदलत नाही तोपर्यंत तुम्हाला तुमचा परिसर किंवा तुमच्या आजूबाजूचं कुटुंबही बदलता येणं कठीण आहे. तुमचं आवडतं पुस्तक कोणतं? सुधारकरांचे खंड, तेच. आगरकरांचे. आता तुम्ही जी पुस्तकं लिहिलेली आहेत त्यांची आम्हाला काही नावं. आता माझ्याकडे एक पुस्तक आहे तुमचं, AI ची वावटळ म्हणून. हे एक पुस्तक आहे छान, आत्ताच अलीकडेच लिहिलेलं आहे तुम्ही. खूप चांगलं. असे आणखी कोणती पुस्तकं आहेत? मी बघा, महात्मा गांधी आक्षेपणी वास्तव नावाचं पुस्तक लिहिलं आहे, ते लोकवाङ्मय गृहाने प्रसिद्ध केलं आहे. ह्या पुस्तकामध्ये गांधीजींवर जे जे गेल्या 10 वर्षात विचित्र आक्षेप घेतले गेलेले आहेत त्या सगळ्यांची उत्तरं दिलेली आहेत. तसं आत्ताच ह्याच पुस्तकाबरोबर आधुनिक भारताचे शिल्पकार नेहरू हे पुस्तक लिहिलं आहे. तुम्ही बघता की गेल्या 10 वर्षात नेहरूंवर कशा प्रकारे गरळ ओकली जाते, तेव्हा ते कसं चुकीचं आहे. आणि 70 वर्षात आपण जेवढं पुढे आलो ते नेहरूमुळे आलो. वैज्ञानिक दृष्टिकोन नेहरूंकडे होता म्हणून एवढ्या सगळ्या गोष्टी घडल्या. बरोबर. आणि आपण आलो आणि त्या पायावर आजची माणसं उभी आहेत तरी ते नेहरूंना शिवाय देतात, म्हणजे हा कृतज्ञपणा आहे. तसंच मी चार्वाकांवर पुस्तक लिहिलं आहे की चार्वाक नेमके कोण होते आणि चार्वाक विचार काय आहे. कारण तो महत्त्वाचा अंधश्रद्धा निर्मूलनाचा विचार आहे. पहिले अंधश्रद्धा निर्मूलक आपल्याकडे चार्वाक होते असं म्हणायला हवं, ते लिहिलेलं आहे. तसेच मी वेगवेगळ्या वर्तमानपत्रात वेगवेगळी सदरं चालवतो, त्यामुळे जे काही लेख तयार होतात ते सगळे वैज्ञानिक दृष्टिकोन देणारे आणि समाजचिंतन करणारे आहेत.
त्या लेखांची पुस्तकं झाली आहेत अशी माझी. आणि लहान मुलांसाठी मी भरपूर पुस्तकं लिहिली आहेत गोष्टीची. लहान मुलांना त्या सगळ्या वैज्ञानिक गोष्टी आहेत, वैज्ञानिक माहिती देणारी पुस्तकं आहेत. तर अशी जवळपास मी 38 पुस्तकं लिहिलेली आहेत. मग तुम्ही गांधींच्यावर, नेहरूंच्यावर जी पुस्तकं लिहिलेली आहेत त्यातून जे आत्ता 10 वर्षातलं जे काही त्यांचे आरोप प्रत्यारोप होत होते त्या अनुषंगाने पुस्तक लिहिलं. मग तुम्हाला कधी असं बदनामी करण्याचा प्रकार घडला तुमच्यासोबत? तुमची बदनामी करावी, तुम्ही काहीतरी वेगळं विचित्र लिहिताय? नाही, मला सांगतो काय, माझ्यावर पोलीस केस करण्याचा पण प्रयत्न झालेला आहे, FIR करण्याचा पण प्रयत्न झालेला आहे, हे लक्षात घ्या अगदी. त्यामुळे प्रश्न काय आहे की आजच्या काळामध्ये विरोधी बोलणारा माणूस हा अर्बन नक्षल, देशद्रोही हे कायम ठरलेलं आहे, तो शत्रू समजला जातो. पूर्वीच्या काळी विरोधी पक्षातली माणसं, सत्ताधारी पक्षातली माणसं हे जरी संसदेत एकमेकांच्या विरोधात बोलत असले तरीसुद्धा नंतर ते कधी एकमेकांना शत्रू समजत नसत. आज मला सांगा, संसदेमध्ये सत्ताधारी आणि विरोधी पक्ष माणसं कधी ते एकमेकांशी बोलताना दिसतात का हो? ह्याचं कारण ते शत्रू समजत आहेत. ही संकुचित वृत्ती वाढलेली आहे आज, आणि त्यामुळे आपला समाज हा हळूहळू रसातळाला चाललेला आहे. अतिशय परखडपणाने आपण सर्व विषय बोललेला आहात. म्हणजे विज्ञाननिष्ठ विचार कसे आहेत आणि ते कसे आत्मसात करायला पाहिजे आणि परत त्या अनुषंगाने आपण कशी पुढं वाटचाल करायला पाहिजे या विषयानं आपण खूप चांगलं बोललात. आणि आज 75 आहे तुमची, आणि तुम्हाला असंच दीर्घायुष्य लाभो. तुमचे विचार समाजाला, देशाला आणि आपल्या राज्याला सर्वांना चांगले आत्मसात करावे. तुमची पुस्तकं वाचून त्यातूनही आम्ही आत्मबोध घ्यावा. कारण तुमच्यासारखी माणसं आता खूप कमी वैचारिक राहिलेली आहेत. काही समाजाला द्यायचं आहे तुम्हाला, आणि ते लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. पण हल्ली जे आपल्या हातात जे आता मोबाईल आले त्याच्यातून आपण वेगवेगळे विचार भरपूर आहेत, चांगले मोबाईलमध्ये विचार नाही आहेत, म्हणजे ते विचार शोधावे लागतात, मांडणारे. आणि मग ते आपल्याकडे माहितीचा स्फोट झालेला आहे. माहितीतनं विचार शोधून ज्ञान मिळवणं हे खरं कौशल्याचं काम आहे. म्हणजे त्या विषयाच्या अनुषंगाने आपण कशी वाटचाल केली पाहिजे ते खूप चांगलं आपण विवेचन केलं. आमच्याशी बोललात, तुम्ही वेळ दिलात, आणि आपल्या दीर्घायुष्यासाठी, आरोग्यदायी दीर्घायुष्यासाठी आम्ही या ठिकाणी शुभेच्छा देतो. नमस्कार. धन्यवाद सर.